सध्या चांदीला सोन्याचं तेज आलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण गेल्या काही काळामध्ये चांदीचे दर विक्रमी उंची गाठतायत. नुकताच चांदीच्या दरानं 3 लाखांचा टप्पा पार केला. पण या दरवाढीमागची कारणं काय आहेत, त्याचे बाजारपेठेवर काय परिणाम होत आहेत, बघूया. 1 जानेवारी 2026 वर्षाच्या सुरुवातीला चांदीचा प्रति किलो दर 2,40,000 होता. पण गेल्या 3 आठवड्यात चांदीच्या या दरात तब्बल 60,000 वाढ झाली आणि हा दर 3 लाखांच्या पार गेला. इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आहे, AI, GCC which is a global captive centers आणि तो या मोबाईल पुष्कळ या जे नवीन पद्धतीमध्ये सिल्वरचा वापर खूप मोठा होत आहे. मला असं वाटते रुपी टर्म्समध्ये तो भाव कदाचित 40-45 हजार किंवा 50 हजार रुपये असेल. तेव्हापासून ऑक्टोबर 2024 पासून तर आज डॉलरमध्ये चांदीचा भाव ऑलमोस्ट $90 झालेला आहे. चांदी के भाव आज 3 लाख के ऊपर गए हैं. इसका मुख्य कारण जियो पॉलिटिकल टेंशन ईरान वेनेजुएला में जो हुआ है, और इसका दूसरा मुख्य कारण जो टैरिफ्स अभी इम्पोज किया है नए डोनाल्ड ट्रंप ने, इसका मुख्य कारण ये दिख रहा है. इसीलिए सेफ हेवन डिमांड के अंदर सिल्वर और गोल्ड के अंदर बढ़ोतरी हुई है. देशभरात चांदीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या खामगावच्या चांदी बाजारात मात्र या भाववाढीमुळे मोठा परिणाम पाहायला मिळाला. चांदीचे भाव वाढल्यानं 70% ग्राहक कमी झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. जो इंटरेस्ट रेट कम किए हैं उसका भी इफेक्ट गोल्ड एंड सिल्वर पे डायरेक्टली आता है. तो आज चांदी 3 लाख के ऊपर चली गई है. अभी 3,04,000 रुपये आज का रेट है चांदी का. ग्राहकों की संख्या में बहुत कमी आई है. इसमें अराउंड 60 से 70% की कमी आई है. पण गेल्या काही काळात चांदीची ही दरवाढ होण्यामागचं नेमकं कारण काय? औद्योगिक क्षेत्रात चांदीची मोठी मागणी आहे. सौर ऊर्जा पॅनल, इलेक्ट्रिक वाहनं यासाठी चांदीची मागणी वाढते. AI डेटा सेंटर्समध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. मात्र चांदीच्या कमतरतेमुळे पुरवठ्यातही कमतरता जाणवते. चीनकडून चांदीच्या निर्यातीवर घालण्यात आलेले निर्बंध, राजकीय तणाव, युद्धजन्य परिस्थिती आणि त्यामुळे बाजारपेठेतील अनिश्चितता, अमेरिका आणि चीन सारख्या देशांकडून चांदीची साठवणूक या सगळ्या कारणांमुळे चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सिल्वर, चांदी ही एक अशी कमोडिटी आहे, एक अशी धातू आहे जिथे प्राइस खूप फ्लक्च्युएट होतो. तुम्हाला जर मी शेअर मार्केटच्या तुलनामध्ये सांगू तर गोल्डला लार्ज कॅप असं म्हणतात आणि सिल्वरला, चांदीला मिड कॅप किंवा स्मॉल कॅप असं म्हणतात. म्हणून आज जर कोणाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर त्यांनी थोडंसं थांबावं, प्राईजला थोडं सेटल होऊ द्यावं. मला असं वाटते की आज थोडं प्राईस स्पेक्युलेशन, इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू प्राईस स्पेक्युलेशन होत आहे. आता यापुढच्या काळातही हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे वर्षभराआधी चांदी किलो मागे 90,000च्या घरात होती. मात्र अवघ्या 12 महिन्यात चांदीनं दरवाढीचा विक्रम केलाय. त्यामुळे वर्षभराआधी ज्यांनी चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यांची खरंच चांदी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.